नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. देहू नगर पंचायतीच्या पाणी पुरवठ्यातील तांत्रिक अडचणी लवकर दूर होणार आहेत. इंद्रायणी नदीचं पात्र पाण्यानं भरलेलं असताना वाळू बदलण्याचं आणि दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. मात्र बोडकेवाडी जलशुद्धीकरण केंद्राचं दुरुस्तीचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या केंद्राची क्षमता 2.25 लाख लिटर असून दुसऱ्या केंद्राची क्षमता 3.5 लाख लिटर आहे. वाळू बदल आणि इतर दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचं नगर पंचायतीने सांगितलंय. लवकरच माळवाडी, देहू, विठ्ठलनगर आणि या परिसरातील 50,000हून अधिक नागरिकांसाठी पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेंद्र काळोखे यांनी. आपण या ठिकाणी पाहू शकता श्री क्षेत्र देहूगावला पाणी पुरवठा करणाऱ्या या पाणी पुरवठा केंद्राच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. या ठिकाणी 3.6 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी चालू आहे. गेल्या काही दिवसामध्ये या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रातील असणाऱ्या वाळू बदलण्यात आलेली होती आणि त्यामुळे या ठिकाणी जलशुद्धीकरण हे अत्यंत वेगाने आणि चांगल्या पद्धतीने होताना आपणाला पाहायला मिळत आहे. सध्या देहूगावला पाणी पुरवठा करणाऱ्या या जलशुद्धीकरण केंद्रामधून एक प्रकल्प 3.6 दशलक्ष लिटर क्षमतेचा आहे, तर दुसरा प्लांट 1.75 दशलक्ष लिटर क्षमतेचा असून दोन्ही जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सध्या सुरू आहे. या ठिकाणी आणखीन एक देहूगावची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी सध्या नवीन एक जलशुद्धीकरण प्रकल्पाचं उभारणीचे काम देखील प्रगतीपथावरती असलेले आपणाला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी माळवाडी या गावासाठी स्वतंत्र नवीन 3.5 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी नव्यानं उभारण्यात येत आहे. हे काम पुढील काही दिवसामध्ये पूर्ण होण्याची शक्यता असल्याने माळवाडी, देहू, विठ्ठलवाडी या परिसराला पाणी कमी पडणार नाही. आपण या ठिकाणी पाहू शकता की श्री क्षेत्र देहूगावला पाणी पुरवठा करणारे दुथडी भरून वाहत आहे. सध्या या ठिकाणाहून श्री क्षेत्र देहूगाव आणि माळवाडी या दोन्ही गावांना मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा केला जातो. परंतु या गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या वारंवार जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी असणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये फिल्ट्रेशन प्लांटमध्ये असणारी वाळू बदलण्यात आलेली आहे. त्यामुळे या क्षमता वाढवण्याचे काम चालू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी जावं लागणार नाही अशी या ठिकाणी
स्टार्ट. नमस्कार, मी सुनील काळोखी, पंचायत सभापती पाणी पुरवठा. अनेक दिवसापासून देहूनगरीची वाढती लोकसंख्या, वाढत्या सदनिका, वाढते प्रकल्प आणि प्लॉटिंगच्या संदर्भात पाण्याची येणारी समस्या ही पार करण्यासाठी मावळची भाग्यविरुद्ध आमदार सुनील शेळके यांच्या दूरदृष्टीने बोलत आम्ही मावळीसाठी एक 3.5 मिनिटाचा प्लॅन नवीन इथं उभा करत आहे. आणि जो एक जुना 3 मिनिटाचा प्लॅन होता आणि एक जुना 3.5 मिनिटाचा प्लॅन त्याचं रिनोव्हेशन करून देव परिसर, देव गावठाण, विठ्ठलवाडी आणि गाथ मंदिर, सावंतनगर ह्या भागासाठी त्याच्यातनं पाणी पुरवठा करणार आहे. आणि आज लवकरच आपल्या देवसाठी अण्णांच्या माध्यमातून पाठपुरातून एक 45 कोटी रुपयाची योजना मंजूर होत आहे. त्याच्यासाठी गाथ मंदिराची उजवी बाजू, मावळची डावी बाजू आणि काही भाग देऊचा अशी ती 45 कोटी रुपयाची योजना काही दिवसात अंतिम टप्प्यात पूर्ण होत आहे. हिवरा डोंगर परिसरात 17 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास लागलेली आग विझवण्यात वन विभागाला यश आले. झपाट्यानं पसरलेली आग विझवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी देखील तात्काळ घटनास्थळी जाऊन आग विझवण्यात मदत केली. कर्मचाऱ्यांसाठी थंड पाण्याची व्यवस्था देखील केली आणि निस्वार्थ सेवा बजावली. 4 वाजेच्या सुमारास संपूर्ण आग विझवण्यात आले. वनपाल राऊफ शेख यांनी या सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि म्हटलं की अशा निस्वार्थ निसर्गप्रेमींमुळे पर्यावरण समृद्ध होतं, तसंच त्यांच्या कार्यानं इतरांना प्रेरणा मिळावी. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. हे आपले निसर्ग मित्र थोरात साहेब, त्याच्यानंतर आमची टीम इथे नवनाथ भाऊ, किरण भाऊ, आरिफ सय्यद, हे सारे मदतीला इतक्या फास्ट आले आणि जंगल थोडक्यात जळालं. साहेब लोकांना मदत केली आम्हाला. इकडे काय आपल्या वन्यजीवला मानतात ते आपले थोरात भाऊ, आणि फास्टमध्ये आम्हाला पाणी इथे थोडंसं जंगल इजवासाठी फास्टमध्ये आले. दिव्यन सारी टीम आमची उपलब्ध झाली आणि आम्ही जंगल मी सय्यद आरिफ, वनमजूर, हिवरा बीट, गणेशपूर सर्कल याच्यामध्ये वनीकरणमध्ये काम करतो. आणि मेन मुद्दा असं का बा शेतकऱ्यांना अचानकमध्ये आग लागली का ते डोंगराला लागती, ती डोंगर पेटायला सुरुवात झाली. तर ते सुमारे 11 वाजेला असं जंगलाला आग लागली अशी माहिती मिळाली. तात्काळ हजर झालो आणि आमचे करण भाऊ, मी, नवनाथ भाऊ, आम्ही सारे लोक, वन अधिकारी आले पूर्ण. आम्ही पूर्ण संपर्क त्याला कट करून आणि ती आग थांबवली. आणि त्याच्यात मग आमचे थोरात साहेब हे पण आले, यांना फारशी मदत केली आणि आम्हाला पाणी हे जंगलात नसताना बी थोरात साहेबांना आणून दिलं. हे त्याचे लय मोठे आभार, मी खूप खूप त्याचे आभार मानतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑल इंडिया बंजारा टायगर्सच्या वतीनं बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं जाणार आहे. समाजाच्या मागण्यांमध्ये वसंतराव नाईक महामंडळासाठी अधिक निधी, आर्थिक विकासासाठी थेट कर्ज योजना, शेतकरी आणि उद्योजकांच्या थकीत कर्जमाफी, विविध आयोग आणि मंडळांमध्ये प्रतिनिधित्व, बनावट प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी आणि दोषींवर कारवाई, तसंच भटक्या आणि विमुक्त जातींसाठी आरक्षण यांचा समावेश आहे. संघटनेनं शासन आणि प्रशासनाला तातडीनं या मागण्या मान्य करण्याचा इशारा दिलाय. न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. नमस्कार, आपण पाहतात न्यूज 24. आपल्या विविध मागण्यासाठी बंजारा ऑल इंडिया बंजारा टायगरतर्फे अशोक राठोड आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय करणार सर? बंजारा समाजासह मूळ विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाज बांधवांना अनुसूचित जमाती एस टी समावेश करण्यासाठी यापूर्वीच्या आयोगाने राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे दिलेल्या अहवालानुसार सदर समाज बांधवांना अनुसूचित जमाती एस टी सूचित समावेश करण्यात यावे किंवा अनुसूचित जमाती एस टी अनुसूचित जाती एस टी
त्याच्या समकक्ष तिसऱ्या सूचीची अंमलबजावणी करण्यात यावी किंवा राज्यातील धनगर समाजाच्या धर्तीवर बंजारा समाजासाठी विविध 22 योजना अंदाजपत्रकीय तरतुदीसह लागू करण्यात याव्या. या मागणीसह इतर मागण्यासाठी प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 10:40 वाजेपासून माननीय छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. या आमच्या ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे समाजासाठी करण्यात आलेल्या मागण्या या शासन स्तरावरच्या असल्याने शासन स्तरावरूनच निर्णय होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना पत्रव्यवहार करण्याचे प्रोसेस चालू आहे. नाही, आता जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील सर्व बंजारा साधू संतांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन 12 मागण्यासंदर्भात त्वरित अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र त्या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या मागण्याबाबत आपण सकारात्मक निर्णय त्वरित घेऊन समाजाला न्याय देण्यात यावे यासाठी आपण उपोषण सुरू केलेले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तुमची पुढचे पाऊल काय? मागण्या मान्य दिशा काय? मागण्या मान्य करून घेण्यासाठीच आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आणि मागण्या मान्य करूनच घेणार. दुसऱ्या यानंतरच्या प्रोग्रेस किंवा प्रतिक्रिया व्यक्त करण्याची आम्ही संधीच निर्माण करणार नाही. ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 2 गुरांना जीवनदान दिले. या कारवाईत पोलिसांनी 2 बैलांसह मालवाहक वाहन असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अंजनगाव रोडवरून अकोटकडे एका मालवाहू वाहनातून गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि या माहितीनुसार वाई फाट्याजवळ नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली असता त्यात 2 पांढऱ्या रंगाचे बैल निर्दयीपणे कोंबून बांधलेले आढळले. या प्रकरणी चालक शेख बिस्मिल्ला शेख हारून याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात 39 ग्रामपंचायतींमध्ये सुमारे 30 तलाठी कार्यरत असून काही ठिकाणी ग्रामविस्तार अधिकारी देखील आहेत. मात्र या अधिकाऱ्यांची गावात हजेरी फक्त आठवड्यातून 1 दिवसच असल्याचं लक्षात आलंय. सध्या उन्हाळी हंगाम, धान खरेदी आणि पीक कर्ज प्रक्रियेच्या काळात शेतकरी आणि विद्यार्थ्यांना 7/12 उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्रांसाठी सिरोंचा इथं जाऊन अधिकारी भेटावे लागत आहेत. मात्र लोकांना अतिरिक्त वेळ आणि खर्च करावा लागत असल्याचा संताप व्यक्त करत भाजप तालुका अध्यक्षांनी ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. मात्र तरीही दुर्लक्ष केल्यास कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी. आज आपण सिरोंचाचे तालुका अध्यक्ष सिरोंचाचे भाजपा तालुका अध्यक्ष श्रीनाथ राऊत यांच्याकडे खास मुलाखती घ्यायला आलो आहे. या तालुक्यातील अनेक गावामध्ये तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रश्न उद्भवत आहे. याविषयी आपण यांच्याशी माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे स्पेशल आलेले आहोत. देवेंद्र कुमार रंगवार, न्यूज मराठी 24/7, तालुका प्रतिनिधी सिरोंचा, गडचिरोली. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड शिवारात शेतकरी विशाल नानासाहेब आहेर यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना समोर आली. ही बाब लक्षात येता स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीनं वन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला विहिरीबाहेर सुरक्षितरित्या काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पटेल नगर परिसरातील एका घरात गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 4 किलो गांजा जप्त केलाय. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेल नगर परिसरात एका घरातून गांजा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि त्यांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.
छाप्यामध्ये घरातून सुमारे 4 किलो गांजा आढळून आलाय। पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त करत संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केलाय। या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली। पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत। शिळफडा पटेलनगर परिसरामध्ये गांजा विक्री सुरू असल्यासंदर्भात आम्हाला गोपनीय बातमी माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही त्याची खात्री केली होती आणि त्या अनुषंगाने खात्री झाल्यानंतर जी काही गांजा संदर्भात छापा कारवाईसाठी जी काही प्रक्रिया असते ती राबवली गेली होती। त्यासाठी शासकीय पंच, वजन काटा धारक त्यांना आपण उपलब्ध केले होते आणि आपण व्यवस्थित छापा टाकला होता। छापा दरम्यान आपल्याला जे पटेलनगर परिसरात जे मागे आपलं घर दिसत आहे तिथे एक सलमान शेख व त्याची आई शमीम हानू शेख असे वास्तव्य करत असतात आणि हे व्यक्ती आणि त्याची आई हे गांजा अंमली पदार्थ हे बाळगून असलेल्या मिळून आलेले आहेत आणि त्याचा अधिक चौकशी केली असता त्यांनी हे विक्री करत असल्याचे सांगितले आहे। त्या अनुषंगाने आपली आता तुम्ही बघत असाल छापाई कारवाई सुरू आहे आणि त्यांच्यावरती आपण विहित कलमांतर्गत आता गुन्हा दाखल करून त्यांना आपण अटक करत आहोत। छापा कारवाई दरम्यान आपल्याला जवळपास 4 किलो वजनी ग्रामचे गांजा असा अंमली पदार्थ सापडून आलेला आहे। तो आपण सील पॅक केलेला आहे आणि यापुढे आपण तो तपासणी करता जो रासायनिक वैज्ञानिक प्रयोगशाळा तिकडे आपण पाठवत आहोत। पुरुषोत्तम अधिक मासाच्या सुरुवातीला पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देशभरातून 4 लाखाहून अधिक भाविकांचा तडाखा आलाय। दर्शनासाठी भक्तांना सुमारे 5 तासांची प्रतीक्षा करावी लागते। दरम्यान भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान मंदिराची VIP गेटवर धक्काबुक्की आणि गोंधळ निर्माण झाला, ज्यामुळे सामान्य भक्तांमध्ये संताप व्यक्त झालाय। मंदिर प्रशासनानं रांगेचं नियोजन केलं असून 1 महिनाभर चालणाऱ्या पुरुषोत्तम अधिक मासात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन आणि नगर प्रदक्षिणा अनुभवायला मिळणार आहेत। अमेरिका-इराण तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यानं भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत। बुलडाणा, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक भागांमध्ये इंधनाचा गंभीर तुटवडा जाणवतोय। बुलडाण्यात 6वा दिवस, वाशिममध्ये 5व्या दिवशी आणि संभाजीनगरच्या ग्रामीण भागात अनेक पेट्रोल पंप कोरडे पडलेत। शेतकरी आणि वाहनधारकांना डिझेलसाठी मोठ्या रांगा लावून रात्र घालवावी लागते। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी डिझेल न मिळाल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय सुरू आहे। नागरिक आणि शेतकरी सरकारकडून लवकर तोडगा अपेक्षित करतात। भंडारा शहरात मागील 12 दिवसात दुसऱ्या तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या झाली आहे। पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे। या काळात शहरात दहशतीचं वातावरण पसरलंय। तसंच कारथा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या अतिक्रमणामुळे आत्महत्येचा प्रकार उघडकीस आलाय। यासोबतच भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखला फाट्यावर भरधाव ट्रॅक्टरनं दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्यानं पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली। पोलिसांकडून या सर्व प्रकरणांचा तपास वेगानं सुरू आहे। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।